नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा गावापासून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत निघालेलो होतो। तेव्हा शाहूवाडी गावाजवळ आल्यानंतर मला एका सह्याद्री पठाराच्या वरती एक मंदिर दिसलं। मंदिराचा झेंडा आणि मंदिराच्या मागे असलेल्या घनदाट जंगलाचे सानिध्य बघून मला इच्छा झाली की त्या मंदिरापर्यंत जावं आणि भगवंताचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी कोणत्या देवाचं मंदिर आहे हे बघावं। पण मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला सह्याद्री पठाराच्या पायथ्यापासून वरपर्यंत चालत जावं लागतं। त्या ठिकाणी कोणतीही गाडी जात नाही। सायंकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत। सूर्यास्त थोड्याच वेळात होणार आहे। हवेमध्ये गारवा आहे, ऊन नाही। अशा सुंदर निसर्गामध्ये आज आपण सह्याद्री पठार चढून मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे। माझ्यासोबत माझा परिवार आहे। आम्ही सहपरिवार या पठारावरती जाऊन तिथला सुंदर व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे आणि पठाराच्या वरती गेल्यानंतर तिथून खालचा व्ह्यू कसा बघायला मिळतोय हे देखील तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला समजेल अशा सह्याद्री पठारावरती अशी अनेक मंदिरे आहेत, त्या मंदिरांना आपण कधीही भेट देत नाही। आज आम्हाला ते मंदिर दिसलं म्हणून आता आम्ही मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे। थोड्याच वेळात आम्ही पठाराला चढायला सुरुवात करत आहे। खाली आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि आता डोंगर चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे। सूर्यास्त थोड्या वेळात होणार आहे। अंधार होण्या अगोदर आम्हाला हा डोंगर चढायचा आहे। बघा, वरती जात असताना हे सह्याद्री पठार चढण्याचा काय अनुभव असतो मित्रांनो। कारण सायंकाळी एकदम गार हवा सुटलेली आहे आणि हा डोंगर चढून वरती जाणं म्हणजे ॲडव्हेंचर प्रवास केल्यासारखं आपल्याला अनुभव मिळते। माझ्यासोबत माझा परिवार पण आहे आणि ते सुद्धा डोंगर चढत आहेत। डोंगर चढून आणखी वरती आल्यानंतर आपल्याला मंदिर दिसू लागतं। त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून डोंगर चढावा लागणार आहे। बघा, आता आम्ही पठार चढून वरती आलो आणि वरती आल्यानंतर या ठिकाणी आम्हाला पठाराचा प्लेन भाग दिसला। किती सुंदर व्ह्यू आहे बघा। इथून जेव्हा आपण खाली बघतो तर समोर असलेली सह्याद्री पठारांची रांग, पठाराच्या पायथ्याशी असलेली आणि गावे आणि एका ठिकाणी क्रिकेट खेळणारी मुले पण आपल्याला दिसतात। आता आपण हा प्लेन प्रदेश चालत पूर्ण करूया। त्यानंतर आणखी एक छोटंसं पठार चढून मंदिरापर्यंत पोहोचूया आणि बघूया हे मंदिर कोणत्या देवाचं आहे। बाळा, कसं वाटतंय डोंगर चढाय? बघा, मुलांना पण सोबत आणल्यामुळे त्यांना देखील समजलं या सह्याद्रीमध्ये चालण्याचा कसा अनुभव येतो। हा तुम्हाला सपाट प्रदेश दिसत असेल, हा पठाराच्या वरचा भाग आहे आणि गवत सुकलेलं आहे। हेच गवत पावसाळ्यामध्ये हिरवेगार उगवते आणि तो नजारा शब्दात सांगण्या पलीकडचा असतो। तुम्ही बघू शकता पठाराचा लास्ट कोणा अजून आपल्याला चढायचा आहे आणि डोंगर चढत असताना सहपरिवार सोबत असल्यामुळे मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो। मुलांना देखील समजते ह्या डोंगरावर कसे चढायचे। झिगझॅग पायवाट आहे, त्या पायवाटेचा सहारा घेत आम्ही आता डोंगरावर चढत आहे। बाळा, या लवकर, माझ्या मागून या। बघा, सरळ वरती चढता येत नाही। ही झिगझॅग वाट जनावरांनी बनवलेली आहे। त्या वाटेचा सहारा घेत आम्ही आता डोंगरावर निघालेलो आहे। पुन्हा आता झिगझॅग वाटेचा सहारा घ्यावा लागत आहे। आता आपण राहिलेली थोडी वाट पूर्ण करून मंदिरापर्यंत पोहोचूया। खालून आम्ही एवढा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि माझा मुलगा मला म्हणत आहे मी तुमच्या अगोदर पोहोचलो वरती।
तो वरती चढत आहे फटाफट, पण आम्हाला वरती चढण्यासाठी थोडा त्रास होत आहे, कारण आताच जेवण करून आम्ही निघालेलो होतो. जेवल्या जेवल्या डोंगर चढणं म्हणजे थोडं अवघड असतं. आता आम्ही मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे, आणि हे मंदिर कोणत्या देवाचं आहे हे आपल्याला मंदिर परिसरामध्ये गेल्यानंतर समजणार आहे. हा मंदिर परिसर कसा आहे तुम्ही बघू शकता. डोंगराच्या टॉपवर हे मंदिर बनवलेलं आहे, आणि मंदिराच्या मागे अनेक झाडे देखील लावलेले आहेत. ती झाडे आता उंच होऊन सावली माणसाला देतात. आणि मित्रांनो, मंदिराच्या समोर शंभू महादेवाचा प्राचीन नंदी देखील आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे हे मंदिर महादेव मंदिर असणार आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव बघा. आणि म्हणतात ना, ज्या ज्या ठिकाणी महादेवाचं वास्तव असतं त्या त्या ठिकाणी आपल्याला पिंपळाचे झाड किंवा हुंबराचे झाड बघायला मिळते. आणि ह्या झाडाला हुंबर लागलेले आहेत आणि पिकलेले सुद्धा आहेत. आम्ही ते हुंबर तोडून मस्त आनंद घेणार आहे. सर्वप्रथम महादेवाच्या नंदीचं तुम्ही दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव, सांब सदाशिव. नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे, आणि समोर आपल्याला काळ्या पाषाणामध्ये बनवलेली शंभू महादेवाची ही दगडी पिंड बघायला मिळते. ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवदेधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भोले बाबाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सांब सदाशिव, सांब सदाशिव. आता आपण मंदिरामधून बाहेर निघूया. तुम्ही बघू शकता पठाराच्या वरून खालचा व्ह्यू कसा आहे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण मंदिराच्या आतमध्ये गेलो, भगवंताचं दर्शन घेतलं, पण मंदिराच्या समोर असलेले हे हुंबराचे झाड देखील मी तुम्हाला दाखवलं. पण वरती हुंबरे पिकलेली आहेत. ते आता हुंबरे आपण एका काठीने पाडूया आणि हुंबरांचा मस्त आनंद घेऊया. आणि हुंबरे खायला कशी लागतात हे देखील बघूया, कारण मी आतापर्यंत कधी हुंबर खाल्लेलं नाही. आता भगवंताच्या दरबारामध्ये असलेल्या या हुंबराच्या झाडाच्या वरती असलेली हुंबरे खाऊया, आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून नैसर्गिक झाडापासून मिळणारा रानमेवाचा आनंद घेऊया. मी तुम्हाला म्हटलं होतं ही हुंबरे काढायची, पण या ठिकाणी आम्हाला कुठेही अशी काठी भेटली नाही जी या हुंबरापर्यंत पोहोचू शकते. आणि भगवंताच्या दरबारामध्ये असलेल्या झाडावर चढणे किंवा झाडाला पाय लावणे अशुभ मानले जाते, किंवा भगवंताच्या दरबारामध्ये झाडे असतात ती भगवान समान असतात, त्यामुळे त्या झाडावरती चढणे ठीक नाही, कारण झाडाला पाय लावणे आपल्याला तरी बरे वाटत नाही. त्यामुळे आता आम्ही कॅमेऱ्याची स्टिक काढलेली आहे आणि ह्या स्टिकने हुंबरे तोडणार आहे. तुम्ही पण बघू शकता या ठिकाणी बघा अनेक लाल हुंबरे झालेले आहेत. त्यापैकी पहिले हुंबर आता आम्ही तोडत आहे. ओ हो हो हो. आणि मित्रांनो, पहिले हुंबर पूर्णपणे पिकलेले आहे बघा. आणि हे हुंबर आतमधून कसे असते हे देखील आता मी तुम्हाला दाखवतो. हुंबराचा रंग लाल आहे आणि आतमधून हुंबर, वा बघा किती सुंदर आणि खाण्यासाठी एकदम गोड हे हुंबर असते. तुम्ही देखील या हुंबराचा स्वाद घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हुंबर कधी खाल्ले आहे का. आता आपल्याला अजून काही हुंबरे आहेत त्यांना पण खाली पाडून त्यांचा पण स्वाद घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय. बघा हे दुसरे पडले. हरे हरे महादेव. भगवंताचा प्रसादच याला आता आपण म्हणूया. हे तिसरे पण पडले. अजून या ठिकाणी आहेत, भरपूर आहेत, ती पण आता आपण पाडूया आणि मस्त हुंबरांचा आनंद घेऊया. सांब सदाशिव. हा बघा 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 मित्रांनो, अनेक हुंबर पाडलेले आहेत मी.
भरपूर हुंबर आता आम्ही पाडले. सूर्यास्त होण्याची वेळ झाल्यामुळे आकाशामध्ये तुम्हाला हा भगव्या कलरचा रंग दिसत असेल. आणि मंदिराच्या उजव्या साईडला हे शाहूवाडी गाव आहे. आणि गावाच्या पायथ्यापासून पठारांच्या वरपर्यंत सर्वत्र हिरवीगार शेती तुम्हाला बघायला मिळते. आणि मंदिराच्या अजून मागे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाठीमागून मंदिर असे बघायला मिळते. बघा, सांब सदाशिव, सांब सदाशिव. मंदिराचा आकार कसा आहे बघा. आणि मंदिराच्या मागे शिवबाबळीच्या झाडांचे जंगल आहे. या ठिकाणी झाडे थोडी कमी आहेत, पण खाली गेल्यानंतर घनदाट झाडांचा प्रदेश आपल्याला बघायला मिळतो. बघा तिथला नजारा कसा आहे बघा. माझ्या परिवाराने दर्शन घेतलेलं आहे आणि ते या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि मंदिराच्या डाव्या साईडला ज्या ठिकाणी माझा परिवार बसलेला आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पण आहे. पाणी एकत्रित करण्यासाठी हौद बांधलेला आहे. आणि डाव्या साईडवरून मंदिर आपल्याला असे बघायला मिळते. बघा सुंदर नजारा. सायंकाळी तुम्हाला कसा वाटत आहे आणि किती जोरदार हवा चालू आहे हे तुम्हाला या झाडांच्या पानावरून कळत असेल. आणि माझा आवाज पण हवेमुळे कदाचित तुम्हाला खरखर असा येत असेल. आपल्याला आता खाली उतरण्यासाठी इथून पुढे त्या पठारावरून खाली जावं लागणार आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं वरती येत असताना या ठिकाणी हे चनवाड गाव आहे. आणि या चनवाड गावाच्या मुलांनी या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा देखील ठेवलेल्या आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा या ठिकाणी मुले क्रिकेटच्या स्पर्धांनी खेळत आहेत. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी गावाच्या जवळ असलेल्या सह्याद्री पठाराच्या वरती घेऊन आलो. पठाराच्या वरती असलेलं शंभू महादेवाचं मंदिर दाखवून मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन देखील घडवून आणलं. पठारावरून चारी बाजूचा व्ह्यू कसा दिसतो हे देखील मी तुम्हाला दाखवलं. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.